अकोल्यातील जुने शहर भागातील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरत असल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्ता रोको आंदोलन केले। महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे। वारंवार महापालिकेला कळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिला। यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती। वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या, परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला। अकोल्यातील जुने शहर भागातील नागरिकांना घरात नाल्याचं पाणी शिरत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग 6 वरील किराणा मार्केट समोर रस्ता रोको केला। महानगरपालिकेने हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे। वारंवार महानगरपालिकेने कोणत्याही कारवाई न केलेला आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त येणार नाही तोपर्यंत रस्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात महानगर खोळंबली होती। वाहनाची महामार्गावर संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका रस्ता मोकळा करून दिला, माणुसकीचा प्रयत्न दिला आहे। आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आपण त्यांचा संवाद साधूया। मला सांगायचं बसलेल्या मागण्या काय? तर आमच्या मागण्या एवढ्याच आहे की 12 तास आलेल्या पाण्यामध्ये शिवसेना वसाहत, गंगानगर, गायत्रीनगर संपूर्ण जुने शहराचा भाग हा पाणीमय झालेला 5-5 फूट पाणी घुसलं आहे। याला जबाबदार आपलं प्रशासन आहे। इथे पूर्वी जे नाले होते, आमच्या जन्माच्या आधीपासून जे नाले होते ते त्यांनी बुजवून दिले आणि ह्या मोठ्या लोकांना साईडनं करून दिले, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे। आणि एक कॅनवलचा नाला आहे तो 100-150 वर्षापूर्वीचा आहे, तो सुद्धा बुजवून देण्यात आला आहे। आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जर ते 2 नाले जर खोलून दिले तर भविष्यात आमच्या गोरगरिबांना हा त्रास होणार नाही। आम्हाला अशी विनंती आहे। आज तर आम्ही ह्या रस्त्यावर बसलेलो आहोत। जर आमचं विनाकारण हे जर झालं नाही, समस्या हल जर झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन याच्या पुढे करू। यासाठी तुम्ही काही कंप्लेंट वगैरे निवेदन दिलेलं आहे? हो, आम्ही आयुक्त साहेबांना वारंवार कंप्लेंट दिलेली आहे। पण हे जे मोठे लोक आहेत, हे नवीन किराणा मार्केट जेव्हापासून इथं बनलं आहे तेव्हापासून आमच्या संपूर्ण भागाला हा खूप मोठ्या प्रमाणे त्रास होत आहे। आणि आमच्या गोरगरिबांचे तर अतिशय असे हाल होत आहे की आमच्या इथं म्हणजे शिवसेना वसाहत असा एक भाग आहे, जर तो मजूर वर्ग आहे, सर सकाळी कामावर नाही गेला तर संध्याकाळी खाऊ शकत नाही असा तो वर्ग आहे। पण आज त्यांच्या घरामध्ये 5-5 फूट पाणी आहे सर। त्यांची व्यवस्था कोण करणार आहे, कसं करणार आहे साहेब, हे तुम्ही सांगा आम्हाला।